तर मुंबई पालिकेमध्ये महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार देणार असं विनायक राऊतांनी म्हटलं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेत असं विनायक राऊतांनी म्हटलं। तर मुंबईमध्ये पालिकेमध्ये आम्हाला पूर्ण बहुमत आहे असं नरेश मस्केंनी म्हटलं। उमेदवार उभे केल्यामुळे काही होणार नाही असं देखील मस्के म्हणाले। दरम्यान ठाकरेंच्या सेनेकडून नगरसेवकांना आदेशही देण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि प्रथमच मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष एक जबरदस्त मजबूत संख्येने उभा राहिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या महापौर उपमहापौराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्र पक्षाचा उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदासाठी उभा करणं योग्य ठरेल आणि नक्कीच त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला पडेल आणि विरोधी पक्षाचा महापौर कदाचित निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबई महापालिकेत शिवसेना भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत आहे। त्यामुळे कोणी उमेदवार जरी उभा केला नाही केला तरी त्यांनी काय फरक पडणार आहे? आमचं पूर्ण बहुमत आहे। हे बघा, आमचे नेते, मी दिल्लीत असल्यामुळे मला मुंबई महापालिकेमध्ये आता काय घडामोडी चालल्या त्याची कल्पना नाही। उद्या जेव्हा मी मुंबईला जाईल त्यानंतर माहिती मिळेल।